श्री स्वामी समर्थ. बघा, स्वामींची मूर्ती किती सुंदर आहे. आणि आज मी गावाला गेले होते आणि आमच्या गावाजवळ जयसिंगपूरला पण एक स्वामींचं केंद्र झालं आहे. आणि आज गुरुवार असल्यामुळे मी तिकडे जाणार होते आणि तुम्हाला पण स्वामींचा दरबार दाखवणार आहे. हा बघा, स्वामींचा दरबार किती मोठा, सुंदर आणि भव्य दिव्य असा हा स्वामींचा दरबार आहे. खूप छान इथं स्वामींचा दरबार बनवलेला आहे आणि नुकतीच इथे स्वामींची स्थापना पण झाली. चला आता मी तुम्हाला स्वामींची भेट घालून देते. बघा, अशा प्रकारे 3-4 पायऱ्या चढल्यानंतर हा आहे आपल्या स्वामींचा दरबार. किती छान लाकडी कोरीव काम नक्षीदार केलं आहे. बघा, अशा प्रकारे ही आहे आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती. आणि इतकं छान आणि इतकं प्रसन्न वाटत होतं मूर्तीकडे बघून की आजपर्यंत मी अशी मूर्ती बघितलीच नव्हती. आणि खरंच खूप सुंदर मूर्ती आहे बरं का. आणि मूर्तीचं दर्शन घेऊन मी खाली निघाले तर खाली अशा मला दानपेट्या दिसल्या. त्याच्यामध्ये गोशाळेसाठी, अन्नदानासाठी आणि गुरुदक्षिणासाठी असे 3 दानपीठ ठेवले होते. त्याच्यामध्ये तो आपल्या इच्छेप्रमाणे आपण पैसे घालायचे असतात. आणि आज गुरुवार असल्यामुळे थोडी गर्दी वाढत चालली होती. बघा, असं प्रकारे इथं श्रीयंत्र पण ठेवलं आहे आणि स्वामींच्या पादुका पण ठेवल्या आहेत. आणि बघा ना, किती छान स्वामींची मूर्ती आहे की म्हणजे इतकं स्वामींच्या मूर्तीकडे बघून असं वाटत होतं की मी आणि फक्त आपले स्वामी, बाकी काहीच असं डोक्यामध्ये विचार येत नव्हता. इतकं प्रसन्न वाटत होतं की अरे, मी तर स्वामींना भेटण्यासाठी आले तर स्वामीच आपली वाट पाहत असे व्याकुळ झाल्यासारखे मला तिथे एका क्षणासाठी तर तसंच वाटलं. आणि मी पण छानपैकी असं महाराजांना नमस्कार घातला. आणि आता मी तुम्हाला दाखवते. हे मंदिर स्थापन करायच्या आधी अशी स्वामींची छोटीशी मूर्ती होती. आणि आता हे बघा, आता मी तुम्हाला जवळून दाखवते. ही पण मूर्ती इतकी सुंदर आणि सुबक होती ना मैत्रिणींनो. तुम्ही खरंच इथं जवळपास राहत असला ना तर नक्की एकदा या स्वामींच्या केंद्रात जाऊन बघा. आणि इथली स्वामींची ह्या दरबाराचं बांधकाम अशा दगडी बांधकामात केलं आहे ना. एका राजाचा राजवाडा जसा असतो ना तशी या मंदिराची रचना केली आहे. खूप सुंदर आणि इतकं स्वच्छ, नीटनेटकं, व्यवस्थित हे मंदिर चालवत होतं ना. म्हणजे चालवत होते इथले सेवेकरी की त्यांच्यासाठी माझ्याकडं शब्दच नाहीत. खूप छान सेवा पण ते देतात. आणि आता मी आली आहे ह्या साईडला. असं आहे हे यज्ञकुंड, म्हणजे जे आपण यज्ञ करतो ना स्वामी सप्ताहात, ह्या प्रकारचे यज्ञासाठी इथं अशी छोटीशी अशी व्यवस्था केली आहे. आणि इथे सगळे होम हवन होतात. आता हा परिसर मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते. आणि आता या ठिकाणी आहे ही अन्नपूर्णा माता. हे भवन दुसऱ्या साईडला आहे बरं का. आणि इथं पण ना खूप छान अशी सजावट केली आहे. जणू बघा ना, अन्नपूर्णा मातेची मूर्ती किती सुंदर आणि सुबक दिसत आहे. आता अन्नपूर्णा माता झाल्यावर अन्नपूर्णा मातेच्या उजव्या बाजूला भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मी मातेची भगवान विष्णूंची माता लक्ष्मी पाय दाबत असतानाचा ही अशी सुंदर अशी मूर्ती आहे. बघा, खूप सुंदर आणि इतकं छान ठेवलं होतं ना. या मावशींनी वगैरे इथले सेवेकरी ना खूप मन लावून पूजा वगैरे सगळे करत होते. आणि त्याच्यानंतर त्या अन्नपूर्णा मातेच्या उजव्या साईडला ही राधाकृष्णाची सुंदर अशी मूर्ती होती. मैत्रिणींनो, इतकी नाजूक, इतकी सुंदर मूर्ती की बाप रे बाप, खूप छान. आणि इतकं मनाला प्रसन्न वाटत होतं की मला वाटत होतं की अरे, इतकं छान बनवले, खरंच खूप छान बनवले. खरंच तुम्ही एकदा ह्या मंदिरात जाऊन या. बघा, असा स्वामींचा दरबार आणि ही अशी सगळी लाईटिंग, डेकोरेशन इतकं छान आणि इतकं शांत वाटत होतं की मनाला खूप छान व्यवस्था केली आहे. आणि हे जयसिंगपूरजवळ आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर हे गाव आहे. आणि इथे या ठिकाणी ही नवीनच स्वामींचा दरबार चालू केलेला आहे. आणि खरंच खूप सुंदर. आणि ह्या ठिकाणी गायी पण आहेत. गोशाळेसाठी असलेल्या ह्या गायी आहेत. आणि त्या दुपारच्या वेळेत छानपैकी अशा मस्तपैकी बसल्या होत्या. आणि हे मी तुम्हाला शूट करण्यासाठी थोडं दाखवत आहे. चला, परत एकदा मी म्हटलं स्वामींचं दर्शन घेऊ. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.